हॅलो एव्हरीवन, जय जगन्नाथ। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जगन्नाथपुरीला कसं पोहोचायचं, इथे राहण्याची काय सोय आहे, मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं आणि दर्शन कसं घ्यायचं। तसंच आपण मंदिराची माहिती, इथल्या महाप्रसादाची माहिती आणि मंदिरातील फ्लॅग चेंजिंगचा रिच्युअल सुद्धा पाहिला। त्याचप्रमाणे आपण इथलं फेमस स्वीट आणि स्ट्रीट फूड देखील ट्राय केलं। जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो नक्की बघा, कारण तो तुम्हाला पुरी ट्रिप प्लॅन करण्यासाठी खूप उपयोगी पडेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुरीच्या आजूबाजूला असलेले काही खास मंदिरं, त्याचप्रमाणे इथले सुंदर सुंदर बीच बघणार आहोत। पुरीला जेव्हा पण आपण येतो तेव्हा बहुतेक लोक फक्त जगन्नाथ मंदिराचं दर्शन घेऊन परत जातात, पण खरं सांगायचं तर या मंदिराच्या आसपास काही महत्त्वाची आणि ऐतिहासिक मंदिरं आहेत जी खूप लोक मिस करतात। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी मंदिरं एक्सप्लोर करणार आहोत। त्याचसोबत आपण इथले जे सुंदर सुंदर बीच आहे तेही बघणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे हे सगळे साईट सीन बघण्यासाठी आम्हाला किती खर्च आला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर निघालो पुरीमधील काही खास मंदिरं एक्सप्लोर करायला। पुरीमध्ये असं म्हणतात की जगन्नाथ मंदिराच्या आसपास अनेक प्राचीन आणि महत्त्वाची मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराचा जगन्नाथ मंदिराशी काही ना काही संबंध आहे। तर आज आपण त्यापैकीच काही मंदिरं एक एक करून पाहणार आहोत। आता आपण पाहणार आहोत जगन्नाथपुरीतील रथयात्रेशी संबंधित दोन महत्त्वाची मंदिरं। सर्वात आधी आपण आलो आहोत मौसीमा टेम्पल येथे। पुरीमध्ये मौसीमा मंदिराची दोन ठिकाणं सांगितली आहेत, त्यापैकी हे मंदिर ग्रँड रोड येथे आहे। रथयात्रेच्या वेळी जेव्हा भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि सुभद्रा माता मुख्य मंदिरातून गुंडीच्या मंदिराकडे जातात, तेव्हा मार्गात ते या मौसीमा मंदिरात थांबतात। आणि आता आपण आलो आहोत गुंडीच्या टेम्पल येथे। आम्ही जेव्हा गुंडीच्या मंदिरात आलो तेव्हा मंदिर बंद होतं। स्थानिक लोक सांगतात की हे मंदिर बहुतेक वेळा बंद असतं आणि रथयात्रेच्या वेळी भगवान जगन्नाथ येथे 7 दिवस मुक्काम करतात, तेव्हाच मंदिर उघडलं जातं। हे मंदिर जगन्नाथ मंदिरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि रथयात्रेमध्ये याचं खूप मोठं महत्त्व आहे। रथयात्रेच्या दिवशी भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि सुभद्रा माता भव्य रथामध्ये बसून मुख्य मंदिरातून इथे येतात आणि त्यानंतर 7 दिवस ते याच गुंडीच्या मंदिरात मुक्काम करतात। म्हणूनच या मंदिराला रथयात्रेचं मुख्य मानलं जातं। तर आता आपण आलो आहोत नरेंद्र टँक येथे। हा पुरीमधील खूप प्रसिद्ध आणि पवित्र तलाव मानला जातो। या तलावाला नरेंद्र पुष्करिणी असेही म्हणतात। जगन्नाथपुरीमध्ये दरवर्षी चंदन यात्रा नावाचा एक मोठा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवाच्या वेळी जगन्नाथ मंदिरातील उत्सव मूर्ती येथे आणल्या जातात आणि या तलावामध्ये भगवानांना नौका विहार केला जातो। तलावाच्या मध्यभागी एक छोटंसं सुंदर मंदिर देखील आहे, जे या ठिकाणाचं सौंदर्य अजून वाढवतं। पुरीला आलात तर हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखं आहे, कारण इथलं वातावरण खूप शांत आणि सुंदर आहे। तर आता आपण आलो आहोत ओंकारेश्वर टेम्पल येथे। हे पुरी शहराच्या बाहेरील भागात वसलेले भगवान भोलेनाथांना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे। आपण आलो आहोत ओंकारेश्वर मंदिर इथे, ज्या ठिकाणी भोलेनाथांचे 108 लिंग आहेत। मुख्य मंदिर मुख्य रस्त्यापासून साधारण 100 मीटर अंतरावर आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी नंदीची मूर्ती पाहायला मिळते, जी भगवान शिवाचे वाहन मानली जाते। मंदिर परिसर अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे। पुरीला येणारे अनेक भाविक जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासोबत या ओंकारेश्वर मंदिरालाही भेट देतात। मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे। लहान लहान मंदिरं, शांत वातावरण आणि भिंतीवर सुंदर अशा पेंटिंग्स बघायला मिळतात। तर या ठिकाणी भगवान विष्णूंची शेषनागावर झोपलेल्या स्थितीमध्ये एक मूर्ती आहे, जी मध्यम आकाराची असून खूपच सुंदर आहे। येथे आहे राधाकृष्णाची खूपच सुंदर मूर्ती, जेथे ते झोपाळ्यावर बसलेले दाखवले आहे। तर आता आपण आलो आहोत बेडी हनुमान टेम्पल येथे।
पुरीमधील हे भगवान हनुमानांना समर्पित एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला बेडी हनुमान मंदिर असे म्हटले जाते. तर माझ्या मागे तुम्ही जे बघत आहात ते बेडी हनुमान मंदिर आहे. तर चला आपण दर्शन करूया. पुरीमध्ये एक प्रचलित कथा सांगितली जाते. असं मानलं जातं की भगवान जगन्नाथांनी हनुमानाला पुरी शहराचं आणि मंदिराचं समुद्राच्या लाटांपासून रक्षण करण्याची जबाबदारी दिली होती. एकदा हनुमानाला अयोध्येला जाऊन भगवान श्रीरामांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली आणि ते कोणालाही न सांगता अयोध्येला गेले. त्याच वेळी समुद्राच्या मोठ्या लाटा पुरी शहराकडे येऊ लागल्या आणि लोकांना त्रास होऊ लागला. जेव्हा भगवान जगन्नाथांना हे समजलं तेव्हा त्यांनी हनुमानाला परत बोलावलं आणि पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून त्यांना येथे साखळ दंडात बांधून ठेवले, जेणेकरून ते नेहमी या पवित्र क्षेत्राचं रक्षण करतील. मंदिराच्या बाहेर छोटे छोटे शॉप्स बघायला मिळतील. तेथे कपड्यांची दुकाने तसेच लाकडाच्या मूर्ती, भगवान जगन्नाथांच्या रंगीबेरंगी प्रतिमा विकत मिळतात. पुरीला आलेले भाविक दर्शनासोबत इथून स्मरणिका आणि धार्मिक वस्तू देखील घेतात. असं हे बेडी हनुमान मंदिर पुरीमधील एक श्रद्धेचं आणि खास ठिकाण आहे. म्हणता येते. आता बघू त्यांच्यासोबत आपण बार्गेनिंग करणार आहे, कारण आपण नाशिकचे लोक आहे तर बार्गेनिंग करावंच लागतो. त्या हिशोबाने आपण बार्गेनिंग करून दर दिला तर ओके, नाही तर 120 म्हणून घ्यावा लागेल. फायनली त्यांनी आम्हाला 120 म्हणून 100 रुपयात दिलेला आहे. तर आम्ही आता ते टी शर्ट 100 रुपयात घेणार आहे, फक्त आरोसाठी. आरो टी शर्ट घेतला माझी. हे जे तुम्ही माझ्या मागे बघत आहात ते महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. मंदिराचा परिसर छोटासा पण खूपच शांत आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आणि याच ठिकाणी श्रीरामांचं पण मंदिर आहे, तेथेही आम्ही दर्शन घेतले. वो जो 56 भोग बनता है वो अंदर ही बनता है पूरा, अंदर। वो सुबह ही बन जाता है. हाँ, पंडित जी सब बनाते हैं. मुंह में सब कपड़ा बयान बांध के हाँ बनाते हैं. खून एक थोड़ा सा पड़ जाएगा अंदर तो हाँ हाँ. वहाँ स्नान हो जाएगा. ओके. 1 घंटा के लिए. बाप रे. फिर लड़की को जेंट्स का जिसका खून भी लिखेगा अंदर, हाँ हाँ. मंदिर के अंदर पड़ेगा तो बड़ा वहाँ स्नान होगा. ओके. 1 घंटा 1.5 घंटा मंदिर बंद रहेगा. हाँ. तो पता कैसे चलता है कि अपने आप जगन्नाथ जी दिखाई देंगे. ओके ओके. हिंदू है या मुस्लिम हो क्या हो हमको मालूम नहीं. बराबर मेरा जाति का क्या है आपको भी मालूम नहीं. बराबर. वो दिखाई देते. हाँ जो पुलिस जो रहते हैं चारों तरफ पुलिस, हाँ हाँ वो एंट्री करा देंगे अंदर. हाँ. अंदर पकड़ लेंगे पुलिस वाले उनको. ओके किस जाति को है आप, ओके. वहाँ पर बता देंगे, मालूम पड़ जाएगा. हाँ हाँ. नमस्ते, जय जगन्नाथ जी. जय जगन्नाथ. मैं पुरी का हूँ. पुरी में जो कुछ मंदिर भी है हम सब घुमा देते हैं. टेम्पो वाले हैं हम. पुरी का मंदिर, जगन्नाथ मंदिर, मौसी का घर, बुआ का घर, जगन्नाथ का ससुराल, बेड़ी वाले हनुमान, सुनार गौरांग, नदिया गौरांग और गुप्त मुंडावन, ओमकार सब टेम्पल, लोकनाथ मंदिर, ये सब वगैरह सब घुमाते हैं हम पुरी में. और मेरा नाम है सुकांत कुमार दास. जब मेरा नंबर लोड कर दीजिए 7606986135. जय जगन्नाथ. जे साईड सीन आहे तिथे पुरीमधले ते आम्ही कव्हर केले आणि आता आम्ही चाललोय जेवण करण्यासाठी. तर तुम्हाला जे ऑटोवाले दादा आहे त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ॲक्च्युली ते खूपच प्रामाणिक होते आणि त्यांनी आम्हाला खूप छान गाईड केलं, तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. जेव्हा इथले छोटे छोटे जे मंदिर आहेत तिथे दर्शन करण्यासाठी जाणार, ॲक्च्युली तिथे प्रत्येक मंदिरामध्ये तुमच्याकडे पैसे ऑफर केले जातात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. तुम्ही जर तिथे पैसे दिले नाही किंवा तिथे दक्षिणा जर नाही दिली मंदिरामध्ये तर तुम्हाला ते दर्शनही करू देत नाही, असे हकलतात ते. ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर हे खूप रॉंग आहे. आता आम्ही जेवण करण्यासाठी चाललोय आणि आम्हाला आता पुरीमध्ये येऊन 2 दिवस झाले, पण आम्हाला इथे ना जेवण खूप फिक्कं असतं आणि आम्हाला तिखट खाण्याची सवय, आणि तुम्हाला जर तिखट खाण्याची सवय असेल तर इथे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो जेवणासाठी. तर आता आम्ही हॉटेलला जातोय, तर आम्ही बघतो आता तिथे आम्हाला तिखट जेवण मिळतं की नाही. तर आता आमचं जेवण झालंय आणि जेवण ओके होतं. तर इथे थाली सिस्टीम होता आणि जी थाळी आहे ती 160 रुपयाला आहे.
तर आता आम्ही हॉटेलवर जाऊन थोडा आराम करू आणि संध्याकाळी आम्ही बीचवर जाणार आहे. आणि जेवण करायचं असेल तर तुम्हाला इकडे बरेच असे ऑप्शन्स मिळतील जेवणासाठी. हे इकडे समोरच्या साईडला पण हॉटेल्स आहे. तर जेवणासाठी ऑप्शन्स तर आहे, पण एकच आहे की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना थोडं तिखट लागतं खायला, तर थोडं तिखट खाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हॅलो एव्हरीवन, तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही चाललो आहे ब्लू फ्लॅग बीच वरती. आम्ही रूम वरती जाऊन थोडासा आराम केला आणि आता आम्ही निघत आहोत बीच कडे. तर चला मग आम्ही आता बीच जवळ पोहोचलो आहे आणि इथे गेट मधून एंट्री करण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. आता आम्ही ते 20 रुपयाचं तिकीट घेतलं आहे आणि आतमध्ये जात आहोत. हे बघा, आतमध्ये यायला असा रस्ता आहे. तसेच लेफ्ट साइडला इथे तुम्हाला पार्किंग पण मिळेल. तुम्ही इथे जर गाडी आणली असेल तुमची तर गाडी पार्क करू शकताय. हे तुम्ही समोर बघू शकताय, तिकडे त्या कोपऱ्याला गेट आहे. तर आम्ही गेटच्या मध्ये आलो आहोत आता आणि इथे ही पार्किंग आहे. त्यानंतर इकडे परत एक गेट आहे. आता इथे परत एक तिकीट काढावं लागेल बीच मध्ये एंट्री करण्यासाठी. ऍक्च्युली हा माझा स्वतःचाही पहिला एक्सपिरियन्स आहे की बीच मध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट काढावं लागतंय. तर आता चला बघूया. हे इथे तिकिटाचे रेट्स आहे. जर तुम्हाला इथे थोडाच टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही 20 रुपये तिकीट देऊन ते बुक करू शकता. तर इथून आता आपण मध्ये जात आहोत. इथे तुम्ही बघू शकताय, इथे कॅफे पण आहे आणि राईट टर्न घेतल्यानंतर इथे पुढे आहे बीच. तर आता आम्ही आलोय बीच वरती आणि खूप मस्त वाटतं इथे. खूप छान क्लायमेट आहे. तुम्ही इकडे बघू शकताय माझ्या मागे. ओडिसातील पुरीमध्ये असलेला हा गोल्डन बीच, ज्याला ब्लू फ्लॅग बीच असंही म्हटले जाते, हा बीच एकदम मस्त, क्लीन आणि वेल मेंटेन आहे, ज्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. म्हणजे स्वच्छता, सेफ्टी आणि एन्व्हायरमेंट सगळं चांगल्या दर्जाचं आहे. त्यामुळे हा बीच भारतातील टॉप बीचेस पैकी एक मानला जातो. हा बीच जगन्नाथ टेम्पल पासून अगदी जवळ असल्यामुळे पुरी दर्शन करताना इथे येणं मस्ट आहे. मंदिर दर्शनानंतर इथे येऊन थोडं रिलॅक्स केलं तर पूर्ण ट्रिप कंप्लीट वाटतो, कारण इथले वातावरण आणि समुद्राच्या लाटा मन फ्रेश करून टाकतात. दादा, कसं वाटतंय? कुठे आलोय आपण? जर रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर तुम्ही या बीच वरती नक्की या. तुम्ही बघू शकताय किती छान बीच आहे आणि एकदम स्वच्छ आहे हा बीच. पहिल्या दिवशी तुम्ही मंदिरात दर्शन घेऊन जे साईड सीन आहे तुम्ही तिथे विजिट करू शकता. तसेच तुम्ही संध्याकाळी 4-5 वाजता या बीचवर येऊ शकता. हे बीच खूप छान आहे आणि खूप स्वच्छ पण आहे. तर आता आम्ही इथे मस्त धमाल करणार आहे. आणि हो, इथे क्राऊड असतो, पण तरीही इथे क्लीनलीनेस मेंटेन केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मेस फील होणार नाही आणि हेच या बीचचं बिगेस्ट प्लस पॉइंट आहे. म्हणूनच तुम्ही जर पुरीला जात असाल तर या बीचला नक्की विजिट करा. आता आपण आलो आहे नीलाद्री बीच जवळ. ओडिसातील पुरीमध्ये असलेला हा नीलाद्री बीच एकदम हिडन जेम आहे. जर तुम्हाला क्राऊड पासून थोडं दूर जाऊन शांततेत समुद्र एन्जॉय करायचा असेल तर हा बीच परफेक्ट आहे. गोल्डन बीच पेक्षा इथे खूप कमी गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला फुल पीसफुल आणि रिलॅक्सिंग वाईब मिळतो. इथे बसून समुद्राच्या लाटा बघणं, थंड वाऱ्यात चिल करणं आणि स्वतःसोबत टाइम स्पेंड करणं लिटरली माइंड फ्रेश करून टाकतं. खास करून मॉर्निंग आणि इव्हनिंग टाइमला इथे वॉक करणं खूपच सुदिंग वाटतं. आणि नेचर लव्हरसाठी तर हा स्पॉट एकदम हेवन आहे. नीलाद्री बीचवर तुम्हाला ओपन स्पेस जास्त मिळतो, त्यामुळे किड्स सोबत खेळणं, कपल मोमेंट एन्जॉय करणं आणि सोलो मेडिटेशन सारखा शांत वेळ घालवणं खूप इझी आणि कम्फर्टेबल आहे. आता आलोय आम्ही नीलाद्री बीच वरती आणि खरंच सांगते, मस्ट विजिट प्लेस आहे. इतका सुंदर बीच आहे. खरंच आम्ही तर खूप एन्जॉय करतो इथे. तुला कसं वाटतंय आशिष? एक नंबर बीच आहे, एक नंबर. म्हणजे एवढी क्लिनिनेस मी कुठलीच बीचला नाही बघितलेलं. इथं पुरीमध्ये येऊन ह्या बीच 2 बीच फिरला मी. एक ब्लू फ्लॅग
आणि एक नीलाद्री. हे दोन्ही बीच तुम्ही बघणार नाही, एवढे स्वच्छ, एवढे छान, आणि म्हणजे फोटोग्राफीसाठी ते एक नंबर. प्लस समुद्र एवढा सुंदर, तुम्ही बघू शकता दृश्य. आम्ही तुम्हाला दाखवणार आहे का कसा बीच आहे. तर नक्की व्हिजिट करा, नक्की या. आता आलोय आपण पुरी बीच जवळ. रात्री हा बीच फुल लाईव्हली होतो. लाईट्सने उजळलेला थंड वारा, समुद्राच्या लाटा आणि आसपासचा एनर्जेटिक ॲटमॉस्फिअर एकदम मॅजिकल फील देतो. इथे रात्री मोठा मार्केट लागतो, जेथे तुम्हाला शॉपिंग, लोकल आयटम्स आणि बीच वाईब्स एकदम मस्त एन्जॉय करता येतात. जर तुम्ही नॉनव्हेज लवर किंवा सी फूड लवर असाल तर पुरी बीच हे खूप साऱ्या स्टॉल्सवर फ्रेश सी फूड, फिश, प्रॉन्स आणि वेगवेगळे नॉनव्हेज ऑप्शन्स मिळतात. आणि बेस्ट पार्ट म्हणजे व्हेजिटेरियन ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. तसंच इथे समुद्रासमोर खूप सारे हॉटेल्स आहेत, लिटरली सी फेसिंग रूम्स, जिथून तुम्ही डायरेक्ट लाटांचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. मॉर्निंगला उठून समोर समुद्र दिसणं आणि रात्री वेव्हचा आवाज ऐकणं, रिलॅक्स करणं हा एक्सपिरियन्स खूपच स्पेशल असतो. म्हणूनच जर तुम्ही पुरीला येत असाल तर गोल्डन बीचचा क्लीन आणि प्रीमियम एक्सपिरियन्स, नीलाद्री बीचची शांतता आणि पुरी बीचची रात्रीची लाईव्हली वाईब, हे तिन्ही एक्सपिरियन्स नक्की घ्या. ट्रस्ट मी, हा कम्प्लीट कॉम्बिनेशन तुमच्या ट्रिपला फुल पैसा वसूल आणि टोटली अनफॉरगेटेबल बनवेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुरीमधील संपूर्ण साईट सीइंग आणि बीच एक्सपिरियन्स घेतला. खरं सांगायचं तर पुरीमध्ये फक्त मंदिरं नाही तर हे बीचेस पण नेक्स्ट लेवल आहेत. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत भुवनेश्वरमधील काही सुंदर मंदिरे आणि अजून एक बीच. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे रथयात्रेसाठी होणारं जे लाकूड पूजन आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि तेथे मला मीडियासोबत बोलण्याची संधीही मिळाली. सो दॅट्स गोइंग टू बी सुपर इंटरेस्टिंग. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा कोणता बीच आवडला. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जगन्नाथ.